नमस्कार. आम्ही सारे खवय्येच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. समजा मी तुम्हाला माझ्या घरी जेवायला बोलवलं, कसं वाटेल तुम्हाला? म्हणजे तुम्ही घरी आलात, मी तुमचं खूप मोठ्याने स्वागत केलं, मग आपण गप्पा मारल्या, चहा वगैरे घेतला विदाऊट शुगर, मग त्यानंतर आपण मग जेवणाकडे. मग मी तुम्हाला जेवणाबद्दल सांगायला लागलो की मी आज कसं बनवलंय, काय बनवलंय, किती मेहनत केली, किती अभ्यास केलाय, किती वेळ मी त्याच्यावर घातलाय, असं सगळं सांगायला सुरुवात केली. आणि मग पानावर बसलं. मी त्यांना सांगितलं की बाबा पहिल्यांदा मी काय माझ्या डोक्यात होतं की आपण सूप. मग विचार केला की टोमॅटोचं सूप करायचं का हॉट अँड सोअर करायचं, पण म्हटलं नाही तब्येत सांभाळायला पाहिजे. मग मी दुधीचा केलाय, दुधीचं सूप केलंय. बटर काही नाही घातलं. मग आता ते झाल्यानंतर मग आता स्टार्टर्स मध्ये मी विचार केला होता की आपण छान छान भजी करूया, मूग भजी किंवा बटाट्याची भजी किंवा मिरची, मस्तपैकी भजी करूया असं मी म्हटलं होतं. पण म्हटलं नाही. मग मी ठरवलं की आपण करायचं स्टार्टर पण वेगळ्या पद्धतीचं, म्हणजे तब्येतीला चांगलं होईल असं स्टार्टर. म्हणजे मी ठरवलं की मी तुमच्यासाठी कारल्याचं स्टार्टर करणार, कारल्याचे काप. ऑइल फ्री. हे इथपर्यंत ऐकल्यानंतर साधारणपणे तुमच्या कपाळावर मला धर्मबिंदू दिसायला लागतात, है की नाही? मग जेवण असं पान वाढलंय छानपैकी. इकडे शेपूची भाजी, इकडे मेथीची भाजी, इकडे पालेभाजी. पोळी नाही, भलते लाट नाहीत, पोळी बिळी विसरा. त्यानंतर इथे भात तर अजिबात नाही. त्यानंतर इथून डायरेक्ट कोशिंबीर. मधल्या ह्या दोन गोष्टी मोकळ्या, इथे काही नाही. इथे कोशिंबीर, लिंबू, लोणचं नाही, लिंबू. त्यानंतर आमटी म्हणजे कशी? मूग डाळीचं वरण, फोडणी नाही अजिबात, डाएट यु नो. आणि मग जेवण झाल्यानंतर मग फर्स्ट क्लास पैकी आईस्क्रीम. नाही, आईस्क्रीम कसं खाऊन चालेल? आईस्क्रीम नाही, पण काहीतरी गोडधोड तुम्हाला द्यायला पाहिजे की नाही, म्हणून मग मी दुधी भोपळ्याचा एक असा गोड पदार्थ केलेला आहे. कसं वाटतं हा मेनू? मस्त आहे की नाही? म्हणजे मला तर असं वाटतं की हे एवढं ऐकेपर्यंत तुम्ही एव्हाना पळून गेला असाल किंवा मग तुमची भूक मेली असेल, बरोबर की नाही? मला नाही बाबा, डायटिंग आपल्याला नाही जमत, आपल्याला सगळं खायला आवडतं. आणि सबस्टिट्यूट हा म्हणजे मला विश्वासच नाही आहे. मला एक सांगा, अमिताभ बच्चनच्या ऐवजी फरदीन खान असं कसं होऊ शकेल? अमिताभ बच्चन, फरदीन खान, बटाटा वडा नाही का? आपल्या माझ्या डोक्यात एक विचार आला. अर्थात माझ्याकडे काही याबद्दल गैरसमज सुद्धा असतील माझे. तेच गैरसमज दूर करण्यासाठी मी परत एकदा माझ्या मैत्रिणीला बोलवलेलं आहे, उज्ज्वला इथे बोलवलेलं आहे. आपण तिथे स्वागत करूया. मनापासून स्वागत. आता ऐकलंस सगळं तू, काय म्हणणं काय तुझं ह्याच्यावर? माझं म्हणणं फक्त हेच आहे की जसं तुम्ही सांगितलं की हो, म्हणजे वडापावच असतो, त्याच्याऐवजी आम्ही ऑल्टरेशन करू शकतात. म्हणजे माझं म्हणणं हे नाही की तुम्ही ते पदार्थ जे तुम्हाला खूप आवडतीचे आहे ते आयुष्यभर मध्ये नाहीच खायचे. तर महिन्यामध्ये एखादा वेळी किंवा 15 दिवसामध्ये एखादा दिवस तुम्ही असं लक्षात ठेवू शकतात की दर दुसऱ्या संडे आम्ही कुठलं तरी फ्राईड पाहिजे तर करू शकतात, पण ते क्वांटिटी लिमिटेड असली पाहिजे. आणि एकदा तुम्ही वडापाव खाल्लं, दुसरा संडे तुम्ही हे खाणार समोसा, की मॅडमनी सांगितलं की 15 दिवसामध्ये वडापाव चालणार, ते नाही. 15 दिवसामध्ये कुठलाही असं थोडंसं पदार्थ जो गोंधळ असतो ना, ते पदार्थ तुम्ही 15 दिवसामध्ये एकदाच खायचं. आणि ऑल्टरेशन्स नेहमी असतात. म्हणजे जसं समोसाच्या मी सांगितलं होतं. ऑल्टरेशन म्हणताय का सबस्टिट्यूट म्हणताय? ऑल्टरेशन्स पण करू शकतात रेसिपीमध्ये थोडंसं, आणि सबस्टिट्यूशन पण करू शकतात. तर त्याचे म्हणजे बटाटा वडा जो असतो त्याच्या वडा आम्ही तवेवर थोडासा शॅलो फ्राय करून ते करून त्याच्यावर थोडंसं आम्ही बेसनच्या ह्याच्यामध्ये पण टाकू शकतात, थालीपीठ जे करतात त्याच्यामध्ये. तर सगळ्यांचे व्हेरिएशन्स असतात, पण थोडंसं हो प्रयत्न करायला पाहिजे त्याच्यामध्ये. जे खूप हेल्थ कॉन्शियस लोक असतात ते करतात, पण हेल्थ कॉन्शियस एक लेवल पर्यंत, खूप जास्त झालं फॅशन होती ती. त्याच्या आधी ते फॅशन फक्त. हल्ली ती मला असं वाटतं की 100 पैकी 80 जण फॅशन म्हणून करतात आणि 20 जण इमानदारी करत असतात. तर आता आम्ही परत तुझ्याकडे येतो. मुद्दा असा आहे की मला आता कळलेलं आहे तुझ्या हाताला चव काय, कारण दर संध्याकाळी वेगवेगळे पदार्थ घरी बनवले जातात. तर आज
ही काय दाखवणार याच्याबद्दल मला उत्सुकता आहे, कारण आजचे पदार्थ हे विशेष करून युनिक असणार आहेत आणि टेस्टी असणार आहेत. आपण आपल्या किचनकडे जाऊया का? हो. चल. आमच्या खवय्यांना आज काय दाखवणार आहेस तू? आज मी खवय्यांना पापडीचे पराठे. पापडीचे पराठे. हो. बर. वाल पापडी जी असते तिचे पराठे, त्याच्याबरोबर पक्की केळीचे साग. पक्की केळीची साग. त्याच्या मकई के ढोकळे. मकई के ढोकळे. त्याच्याबरोबर ताक असणार आणि कढीपत्त्याची चटणी असणार. बरं. आणि स्प्राउट्स आणि फ्रुट्स बास्केट. ओके. आपण पहिल्यांदा काय करतोय? आजची पहिली रेसिपी पापडी पराठा, त्याच्याबरोबर केळीची भाजी. ओके. पापडी पराठा आणि बरोबर केळीची भाजी. मला साहित्य सांगते का? गहूचं पीठ, बेसन, पाणीचं पाणी, कांदे, पापडीची भाजी, लाल तिखट, मीठ, हिरव्या मिरच्या, हळद, हिंग, जिरा आणि धना पावडर. ओके. आणि हे काय आहे? हे पीठ लावलेलं आहे. अच्छा, ऑलरेडी तू मळून आणलेलं आहेस, वेळ जाऊ नये म्हणून, वेळेची बचत. ओके. आणि ह्याचं काय आता? हे काय? हे पक्की केळीची भाजी आहे, तर त्याच्यासाठी पक्के केळी घेतले आणि हे सगळे मसाले आहे. कलोंजी, हिंग, लाल तिखट, धनिया, जिरा आणि अजवाईन. साहित्य बघितलेलं. आता आपण कृतीकडे जायचं का? पहिल्यांदा काय करतोय आपण? पहिल्यांदा आम्ही ते पराठ्यासाठी जे फिलिंग आहे ते तयार करतात. ओके. तर त्याच्यासाठी हे हिंग टाकूया, त्याच्यानंतर जिरा, हिरव्या मिरच्या, बस. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही कांदे टाकणार. हे थोडंसं पिंक होणार. त्याच्यानंतर थोडेसे मसाले टाकून ते पापडी टाकणार. हे पापडी जास्त कशाला मी घातले आहे म्हणून ह्याचे दोन फायदे आहे. पापडीमध्ये जे बीन्स असतात ते प्रोटीन्समध्ये रिच असतात. तर ह्याच्यानंतर मसाले टाकूया. धनिया पावडर, लाल मिरी, हळद. हळद ही अँटीसेप्टिक असते ना? हो. त्याच्यामध्ये हे पापडी टाकूया आता सगळी. ओके. आता हे एवढं सुकं झालंय, करायचं काय आता? ह्याच्यामध्ये आम्ही थोडंसं पनीरचं पाणी टाकणार. अच्छा, हे त्यासाठी होय? हां. आणि हेच पाणी चपातीचं पीठ लावण्यासाठी पण वापरलंय. अच्छा, म्हणजे आपण ते जे भिजवलंस तू. हो. हे याला थोडंसं बंद करून ठेवायचं मीठ टाकून. ठीक आहे, याला आता बंद करूया. आता हे आपल्याला किती वेळ लागेल? 5-10 मिनिटं? हां, मॅक्सिमम 10 मिनिटं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. तर थोडीशी क्रिस्पी पण झाली तर काहीच प्रॉब्लेम नाही, कारण मिक्सरमध्ये आम्ही ते. अच्छा, हे 10 मिनिटांत आपल्याला मिक्सरला लावायचं? मिक्सरला लावायचं, पेस्ट करायचं याचं. ओके. आम्ही जरा पेस्ट लावून घेतो, आय मीन पेस्ट करून घेतो. आमची पेस्ट तयार झालेली आहे. आता पुढे काय करायचं मला सांग. आता हे पेस्ट तयार झाली आहे. ह्याला पेस्टला आम्ही 2 चपात्या करणार, त्याच्यामध्ये लावणार आणि शेकायला ठेवणार. ओके. आणि हा पदार्थ कोणी खाऊ शकतो, म्हणजे डायबिटीज किंवा असं? हो. हे डायबिटीज वाल्यांसाठी जास्त चांगलं आहे, कारण ह्याच्यामध्ये फायबर पण आहे. तर त्यांचे जे ब्लड शुगर असतात त्याच्यामध्ये नियंत्रणमध्ये मदत करणार. आणखी काय, पिठामध्ये पण होल व्हीट फ्लावर आणि तुम्ही काय करू शकता आणखी, हे व्हीट ब्रान किंवा ओट ब्रान मार्केटमध्ये येतो, तर ते 1 चमची टाकले ना पिठामध्ये, तर आणखी फायबरच्या मुळे त्यांच्या डायबिटीज कंट्रोलमध्ये असणार. बरं. पण दिस इज अ लॉंग टर्म बेसिस ना, तू आज खाल्लं आणि उद्या डायबिटीज नॉर्मल आला असं होऊ शकत नाही? होऊ शकतो, कारण डायबिटीज जे आहे त्यांच्यामध्ये 2-3 प्रकारचे टेस्ट असतात. एक टेस्ट असतो HbA1c, तर ते HbA1c 3 महिन्याचं एवरेज आहे. तर उसमें जैसे अभी बहुत पेशेंट्स क्या करते हैं, जिस दिन डाइटिशियन के पास आना होता है या डॉक्टर के पास जाना होता है, उस दिन तो वो लोग कंट्रोल में खा के आते हैं, तो उन लोग का उस दिन का शुगर तो कंट्रोल में आ जाएगा. लेकिन अगर वो लोग 3 महीने तक अपना डाइट कंट्रोल नहीं रखते हैं तो उनका शुगर बढ़ता ही है.
आम्ही तेच म्हटलं, म्हणजे हे खाल्लं आणि तुमची शुगर कमी झाली असं नाही होणार, तुम्हाला ते कंटिन्युअस प्रोसेस आहे. हा, ते कंटिन्युअस प्रोसेस आहे. आणि कुठले पेशंट्स असं सांगतात की यांना राईसनी शुगर वाढतो का, तर त्यांना चेक करायला लागते. तर ते वाढते का पण शुगर? वाढतो. त्याच्या ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एक इंडिकेटर असतो. ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे एक हर पदार्थांचं खाल्ल्याच्या नंतर ब्लड शुगर किती वाढणार ते इंडेक्स असतो. तर भाताचं ते जास्तच असणार आणि गहूच्या पिठात ते कमी असतो. अच्छा, आता आपली ही पोळी तयार झालेली, त्याला पेस्ट सुद्धा लावलेली आहे. हा, आता ह्याच्यावर आम्ही आणखी एक पोळी करणार, ते लावणार. कारण हे पेस्ट थोडंसं पातळ आहे ना, सॉफ्ट सारखंच असणार वालोडचा, तर म्हणून आम्ही ते फोल्ड वगैरे नाही करू शकणार. तर तसंही भाजी तसं कोणी उठून चला आपण वाल पापडी खाऊया असं कोणी म्हणत नाही. कोणी म्हणत नाही. तर आणि काय तुमच्यावर आहे किती भाजी तुम्ही आतमध्ये टाकतात. जास्त टाकली तरी पण काहीच त्याच्यामध्ये प्रॉब्लेम नाही असणार. 2 पराठ्यांनी बरोबर अशी अर्धी वाटी सारखी भाजी तुम्हाला भेटते. आता हे ह्याच्यावर लावलं. एक डिझाईन करायचं तर डिझाईन करू शकतात, नाहीतर फक्त असं टाइम कमी आहे तर किनाऱ्यांना प्रेस करून त्याला सेकायला ठेवू शकतात. ओके, मी थोडंसं डिझाईन करून दाखवते त्याच्यानंतर. मी या गोष्टी सगळ्या तुम्हाला वेळ किती आहे त्याच्यावर अवलंबून आहे. हो हो, जर वेळ आहे तसं तू टाकू शकतेस सगळं. हो हो. हा, तर समजा असं डिझाईन आम्ही पूर्ण पराठ्यावर केलं तर लुक चांगला येतो. बरोबर. थोडासा घी चाहिए. ये इसको सेक लेते हैं. ये थोड़ा स्लो गैस पे सिकता जाएगा. इतने देर में अपने केले की सब्जी छोक लेते हैं. अच्छा, तर केल्याची सब्जी आपण करतो. हा, काय करणार त्यासाठी? त्याच्या फक्त फोडणी करायची. ओके, तेल देऊ. ह्याच्यामध्ये हिंग टाकूया, जीरा, अजवाइन. हे काय, ह्याचं काय? हे कलोंजी आहे, अनियन सीड्स आहे. तर हे असंच थोडंसंच, बस बस बस. हे कलोंजी जे आहे ह्याच्यामध्ये आयर्न असतो. तर थोडा भाज्यांमध्ये टाकलं तरी ह्याच्यात थोडासा गोड फ्लेवर असतो, तर चांगलं येणार. थोडंसं अजवाइन, खूप थोडंसं, बस. आणि हिरव्या मिरच्या आणि केळी टाकूया त्याच्यानंतर. लाल मिरी, कोथिंबीर आम्ही टाकले, नंतर टाकणार लास्टमध्ये. आता हे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकतात. आणखी थोडी ग्रेव्ही सारखी पाहिजे तर थोडंसं जास्त पाणी. आता थोडंसं केळी शिजलं की त्याच्या ते ग्रेव्ही घट्ट होणार. त्याच्यानंतर आम्ही मीठ आणि धनिया टाकूया. ओके, मीठ आता टाकायचं नाही का? नाही. त्याचं कुठपर्यंत आलं दुकान? हे एक साइड झालं असणार थोडंसं. हे जे ह्याचे डिझाईन जर करतात ना, तर थोडंसं डिझाईन असं कच्चे नाही राहिले पाहिजे, म्हणून त्याच्यावर थोडं घी लावते. भाजीचा एक वेगळा वास येतो कारण केळी स्वतः एक गोडवा आहे. हा, तर कशाला हे केळीची भाजी याच्या बरोबर देतात, कारण वालोडचा जो टेस्ट आहे ते थोडा स्ट्रॉंग असतो आणि प्लस ह्याच्यामध्ये कांदा आहे, तर त्याला सटल करण्यासाठी हे भाजी टाकली आहे. आता बंद करूया, हे झाली आहे. आता याच्यामध्ये मीठ आणि धनिया टाकून. मीठ टाकायचं राहिलंय, त्याशिवाय मजा काय. ओके, आता एका बाउल मध्ये काढायची, सर्व करायची. हो, हे पण झालंय पराठा. डन. तुम्ही घ्या, लिहायला घ्या. साहित्य आणि कृती. पापडी पराठा विथ केले का साग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गव्हाचं पीठ, बेसन, पनीरचं पाणी, वाल पापडी, बारीक चिरलेला कांदा, तिखट, मीठ, बारीक चिरलेली हिरवी मिरची, हळद, हिंग, जिरं आणि धणेपूड. केले का साग बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पिकलेल्या केळ्याचे काप, कलौंजी, हिंग,
तिखट, धणे पावडर, जिरं आणि ओवा. कृती: प्रथम गव्हाचं पीठ घेऊन त्यामध्ये बेसन आणि पनीरचं पाणी घालून मिश्रण एकजीव करून मळून घ्यावं. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जिरं, मिरची आणि कांदा परतून घ्यावा. त्यामध्ये धणे पावडर, तिखट, हळद, बारीक चिरलेली वालपापडी, मीठ आणि पनीरचं पाणी घालून मिश्रण शिजवून वाटून घ्यावं. मळलेल्या पिठाच्या 2 पोळ्या लाटून घ्याव्यात. त्याला वालपापडीची पेस्ट लावून घ्यावी आणि पराठा थोड्याशा तुपावर भाजून घ्यावा. पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, जिरं, कलोंजी, ओवा, मिरची, तिखट, केळ्याचे काप, पाणी, मीठ आणि कोथिंबीर घालून परतून भाजी तयार करावी आणि वालपापडीच्या पराठ्याबरोबर सर्व्ह करावी.